मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरामध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळेस स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात. आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये आणि अशा पद्धतीनं जर पेट्रोल पंपावरही कोणी काळा बाजार करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासोबत काल एक अजून गोष्ट केंद्र सरकारने सांगितलेली आहे की आपल्याकडे खताचा भरपूर साठा आहे. काही लोक त्याचीही काळाबाजारी करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये डीएपीची खपत 70% वाढलेली आहे. नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे. त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे. कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल, हा इशारा आम्ही देतोय.